नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र YouTube चॅनलमध्ये। तुम्ही घर बसल्या तुमच्या बँकेशी आधार कार्ड कसं लिंक करू शकता याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तुम्हाला विविध योजनांचा म्हणजे विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला डीबीटी मार्फत तुमच्या बँक खात्यावर पैसे वर्ग केले जातात। अशामध्ये तुमच्या खात्याला जर आधार कार्ड लिंक केलेलं नसेल, ज्याला आपण आधार सीडिंग किंवा आधार मॅपिंग असं म्हणतो, ते केलेलं नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येत नाहीत। कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या बँकेशी आधार कार्ड संलग्न असणं आवश्यक आहे आणि ते तुम्ही घर बसल्या कसं करू शकता याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तुम्हाला घर बसल्या बँकेला आधार सीड करायचे असेल किंवा आधार मॅपिंग करायची असेल तर त्यासाठी एक महत्त्वाची अशी अट आहे की तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे। जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही घर बसल्या तुमच्या बँकेला आधार संलग्न करू शकता। तर ते कसं करायचं याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। लिंक करण्यासाठी गुगल क्रोम ब्राउझर मध्ये सर्च करायचं आहे NPCI सर्च केल्यानंतर तुमच्या समोर अशी वेबसाईट ओपन होईल npci.org.in। तर तुम्हाला या वेबसाईटला ओपन करायचं आहे। वेबसाईटला ओपन केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि इथं कंझ्युमर यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे। कंझ्युमर ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे। कंझ्युमर ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर खाली हे ऑप्शन दिसेल, भारत आधार सीडिंग एनेबल बेस, त्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याला क्लिक केल्यानंतर तुम्ही दुसऱ्या पेजवर रिडायरेक्ट केले जातात। आता इथं तुम्हाला तुमचा टायमिंग दिसत आहे, 8 मिनिटांमध्ये तुम्हाला ही पूर्ण प्रोसिजर कंप्लीट करून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा आधार नंबर टाईप करून घ्यायचा आहे। सीडिंग यावर क्लिक करायचं आहे। यानंतर इथून तुमची बँक सिलेक्ट करायची आहे। आता इथं सिलेक्ट करताना तुम्हाला एकच लक्षात घ्यायचं आहे की इथं आधार सीडिंग करताना तुम्हाला फक्त 5 बँक दाखवणार आहे। त्यानंतर सीडिंग टाईप मध्ये तुम्हाला फ्रेश सीडिंग करायची आहे का तुम्हाला एका बँकेतून दुसऱ्या बँकेमध्ये सीडिंग हलवायची आहे, म्हणजे ट्रान्सफर करायची आहे, मुवमेंट करायची आहे, ते इथून तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे। आता आपल्याला फ्रेश सीडिंग करायची आहे म्हणून आपण 1 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करणार आहोत। त्यानंतर तुम्हाला इथं अकाउंट नंबर, तुमचा बँकेचा अकाउंट नंबर टाईप करून घ्यायचा आहे। 2 वेळेस अकाउंट नंबर कन्फर्म करून घ्या। या टर्म्स अँड कंडिशनला ऍक्सेप्ट करा। त्यानंतर हा कॅप्चा कोड जसा आहे तसा टाईप करून घ्या। कॅप्चा कोड स्मॉल कॅपिटल जसा आहे तसा टाईप करून घ्या। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हा कॅप्चा कोड टाकून झाल्यानंतर प्रोसीड या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बघितलं असेल की जे व्हिडिओ बनवणारे लोक आहेत ते तुम्हाला सांगतात की तुम्ही घर बसल्या तुमच्या बँकेला आधार लिंक करू शकता। तर तुम्हाला ही जी सुविधा आहे फक्त ही 5 बँकाच पुरवतात। यामध्ये तुम्ही बँक ऑफ बरोदा, कॅनरा बँक, इंडिया बँक, इंडिया ओव्हरसीज बँक आणि कर्नाटका विकास ग्रामीण बँक या 5च बँकासाठी तुम्ही घर बसल्या आधार सेडिंग करू शकता। या 5 बँका व्यतिरिक्त तुमची जर बँक असेल तर तुम्ही घर बसल्या आधार सेडिंग करू शकत नाही। त्यासाठी तुम्हाला बँकेमध्ये जावे लागेल आणि NPCI ला लिंक करण्यासाठी एक फॉर्म असतो, तो फॉर्म भरून तुम्हाला बँकेमध्ये सबमिट करावा लागेल। त्यानंतरची पुढली प्रोसिजर पाहूयात। तुम्हाला परत एकदा या टर्म्स अँड कंडिशनला ॲग्री अँड कंटिन्यू यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल, तो OTP तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे। तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर तुम्हाला SMS येईल, तो SMS तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि सबमिट यावर क्लिक करायचं आहे। सबमिट यावरती क्लिक केल्यानंतर तुमची आधार सीडिंग रिक्वेस्ट तुम्हाला दाखवणार आहे, याला तुम्हाला ओके करायचं आहे। इथं तुम्ही पाहू शकता आपली आधार सीडिंग रिक्वेस्ट जी आहे ती गेलेली आहे आणि 24 तासामध्ये तुमचं जे आहे ते आधार बँकेशी लिंक होईल आणि तुम्ही असं घर बसल्या तुमच्या बँक खात्याशी आधार संलग्न करू शकता। परंतु यामध्ये तुम्हाला 2 अटी आहेत की तुमच्या बँकेला यामध्ये 5च बँक आहेत आणि तुमच्या आधारला मोबाईल लिंक असेल तरच तुम्ही हे घर बसल्या आधार सेटिंग करू शकता। जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू